नमस्कार, मी रुपाली. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. ओवीज फूड या रेसिपी या चॅनेलमध्ये. चला तर आज आपल्याला मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळी करायची आहे. ते इथे मी कुकर तापत ठेवले आहे. आपण कुकरमध्ये पुरण शिजवून घेणार आहोत. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये आपलं पुरण शिजते. जास्ती वेळ नाही लागत. पातेल्यात वगैरे खूप वेळ जातो शिजायला. तर आता आपण पुरण कुकरमध्ये शिजवून घेऊयात. इथे मी कुकर ठेवला होता गरम करत. कुकरमध्ये पाणी टाकून घेऊयात. तर मी इथे अर्धा किलो डाळ घेतली चण्याची, म्हणून मी इथे हा माझा मोठा कुकर आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा कुकर पाणी ठेवलेलं आहे. कारण आपल्याला आमटीसाठी येळवणीसुद्धा काढायचे, म्हणजे डाळीचं पाणी काढायचे. तिथे पाणी उकळून झाले आणि मी डाळ टाकून घेतली आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला. तूप, तेल जे काही असेल ते, म्हणजे पुरण जास्ती उतू येत नाही. आणि 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. शिट्ट्या जर पटपट होत असेल तर आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या ते. आणि शिट्ट्या जर हळू होत असेल तर 3 शिट्ट्यांमध्ये आपल्याला बंद करायचे. तर आता आपण पुरण पोळ्यांसाठी पीठ भिजवून घ्यायचे. इथे मी गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा वापरणार आहे, 1 वाटीभर. म्हणजे पुरणपोळ्या खूप छान होतात. आता आपल्याला तेल टाकायचे. मस्तपैकी पीठ भिजवून घ्यायचे. जास्ती घट्ट पीठ भिजवायचं नाही, अगदी पोळ्यांना भिजवतो तसं, चपात्यांना वगैरे भिजवतो तसं. चांगलं मस्त म्हणजे नरम पीठ भिजवायचं आहे. जास्ती घट्टही नाही आणि जास्ती लूज पण नाही. आता आपण तेल लावून घेऊयात आणि साईडला पीठ भिजत ठेवूयात. जोपर्यंत आपलं पुरण तयार होते, छानपैकी सर्व होते, तोपर्यंत आपण पीठ भिजत ठेवायचं आहे. म्हणजे पुरणपोळ्या तुटत वगैरे नाहीत आणि खूप छान होतात. चला तर हे बघा, आपली शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण डाळ चेक करून घेऊया. डाळ मस्त शिजलेली आहे. आता येळवणीचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथं अर्धा किलो डाळीसाठी मी इथे 1 पाव आणि थोडासा वरती गूळ घेतलेला आहे, म्हणजे 300 ग्रॅम गूळ घेतला आहे. आता आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात कुकरमध्ये, म्हणजे गूळ डाळ आपले चिटकत नाही खाली. आणि डाळ आपण टाकून घेऊयात. आता गूळ टाकून छानपैकी आपल्याला पुरण आपलं तयार करून घ्यायचे. हा 300 ग्रॅम साधारणतः गूळ आहे. पुरण एकसारखं जास्ती फास्ट गॅस करायचं नाही, मिडियम गॅसवरतीच आपल्याला पुरण एकसारखं छान आपल्याला हे करून घ्यायचे, म्हणजे हटून घ्यायचे, मोकळं करून घ्यायचे गूळ आणि डाळीत. एक 10 ते 15 मिनटं लागतात. थोडीशी विलायची पावडर आणि मी सुंठ आणि जायफळ पूड टाकली आहे. हे पहा, गुळाला आपण डाळीत गूळ टाकला होता म्हणून पाणी सुटलं होतं. छान मोकळं आपलं पुरण शिजून गूळ वगैरे सर्व एकत्र होऊन तयार आहे. आता आपल्याला पुरण वाटायचे. तर इथे मी पुरण चाळणीमध्ये वाटून घेणार आहे. तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता. माझ्याकडे पाटा आहे, पण वेळ कमी होता म्हणून सर्वच संक्रांत असल्यामुळे सर्वच तयारी करायची असते. मिक्सरवरती सुद्धा पुरण छान बारीक होतं, किंवा पुरण यंत्रात वगैरे. इथे मी चाळणीत वाटून घेत आहे. खूप छान बारीक होतं पुरण. तर ग्लास घेतलाय, ग्लास पेला, तुम्हाला जसं जमेन तसं तुम्ही बारीक करून घेऊ शकता. छान बारीक झालेलं आहे पुरण. हे पहा, आपलं पुरण मस्तपैकी बनून तयार आहे. आता आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी तवा तापत ठेवला आहे आणि पोळपाटाला मी एक व्हाईट कपडा बांधून घेतलेला आहे, म्हणजे लावून घेतलेला आहे, म्हणजे आपली पुरणपोळी खाली चिटकत नाही. थोडीशी लाटी करून घ्यायची आणि पुरण भरून घ्यायचं. अगदी मोदक वगैरे करतो तशाच पद्धतीने आपल्याला
पुरण भरून घ्यायचे आणि मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची. मस्त कडा वगैरे सर्व चहू बाजूनी लाटून घ्यायच्यात पोळ्या. थोडंसं तव्याला तेल लावून घेतलंय मी. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. पहिली साईड आपल्याला भाजल्यानंतरला हाताने पलटी मारायची. कलथ्याचा वापर नाही करायचा आहे, म्हणजे नाहीतर पुरणपोळी आपली फुगत नाही. हे पहा छान मस्त फुगता येते. अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या आपण तयार करून घेऊयात. नंतरला आपल्याला पाहिजे कटाची आमटी. मस्तपैकी पाट्यावरच्या वाटणातील कटाची आमटी बनवायची आपल्याला. चला तर आता आपण कटाची आमटी पाहून घेऊयात. आमच्याकडे सार म्हणतात कटाच्या आमटीला. इथे मी खोबरं घेतले अर्धी वाटी, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे. तर आता आपण वाटण भाजून घेऊयात. खोबरं मी किसून घेतलेलं आहे, कारण मी पाट्यावर वाटणार आहे म्हणून मी किसून घेतलेलं आहे खोबरं. तुम्ही बारीक पातळ कट करूनही घेऊ शकता. अगदी गावाकडे वगैरे पूर्वी मिक्सर वगैरे नसायचे, तर पाट्यावरतीच वाटून भाज्या, आमटी वगैरे असे पदार्थ करायचे. खूप छान टेस्ट येते पाट्यावरच्या वाटणामध्ये. खोबरे छान लालसर भाजून घेऊयात. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण कांदा पण परतून घेऊयात. कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. हे पहा आपला कांदाही छान लालसर होत आलेला आहे. आता आपण लसूण टाकून घेऊयात, अद्रक टाकूयात, तेही छान भाजून घेऊयात. नंतर आपल्याला कोथिंबीरही छान मस्तपैकी वाटणातच भाजून घ्यायची आहे. तर आपला कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर सर्व वाटण भाजून तयार आहे. आता आपण वाटून घेऊयात. इथे मी तुम्हाला म्हटलं पाट्यावरती वाटणार आहे, तर मी पाट्यावरती वाटण करून घेणार आहे. थोडंसं कांदा, थोडंसं खोबरं असं मिक्स करून आपल्याला वाटायचं आहे, म्हणजे खोबरं कांदा लवकर बारीक होतो. खूप छान मस्त टेस्ट येते. सर्व वाटण आपल्याला असंच बारीक करून घ्यायचं आहे. 1, 2 ते 3 वेळा पाट्यावरती घसरा मारायलाच लागतो, म्हणजे छान वाटण बारीक होतं. आता थोडंसं मीठ टाकून घेऊयात, म्हणजे वाटण पटकन बारीक होईल. आता आपल्याला शिजलेले पुरणाची डाळ मी ठेवली होती, ती वाटून घ्यायची आहे. त्या डाळीच्या पाण्यामुळं आमटीला घट्टपणा येतो. हे पहा मस्त आपलं वाटण बारीक झालेलं आहे. आता आपल्याला आमटी फोडणीला घालायची. आता आपण काढून घेऊयात आणि धुवून पण घेऊयात. पाट्यावरचं वाटणाचं पाटा धुवून घेऊयात आणि तेच पाणी आपल्याला आमटीत टाकायचे, कारण पाट्याला वाटण वगैरे वरवंट्याला राहिलेलं असतं. चला तर आता आपण आमटी फोडणी देऊयात. इथे माझ्याकडून व्हिडिओ थोडा शूट झाला नव्हता, मी कढई वगैरे तापत ठेवली होती तेव्हा. तर आता मी कढई तापत ठेवलेली ऑलरेडी आणि कढीपत्ता टाकला आहे, जिरा, मोहरी आणि आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. तिथे मी एक मोठ्या चमच्याचा वापर केलेला आहे मसाल्यांचा. सर्व मसाले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी इथे कांदा, लसूण मसाला, धना पावडर, हळद आणि घरचा मसाला टाकलेला आहे, घाटी मसाला वगैरे. आता आपल्याला वाटण परतून घ्यायचे.
मी थोडंसं लसूण आणि कढीपत्ता फोडणीमध्ये टाकला होता, लसूण ठेचून टाकला होता. हे पाट्यावरती वाटल्यामुळे वाटणाला किती छान मस्त कलर आलेला आहे आणि छान दिसते. थोडीशी कोथिंबीर. आता आपण जे पुरणाचं पाणी ठेवलं होतं येळवणीचं ते टाकून घेऊयात. आणि पाणी तुम्हाला जसं घट्ट हवं आहे पातळ हवं आहे तशी तुम्ही आमटी बनवू शकता. आमच्याकडे जास्ती पातळ आमटी खात नाहीत आणि करतही नाही आम्ही, आवडत नाही म्हणजे आम्हाला. चवीनुसार मीठ. आता छानपैकी मस्त 1-2-3 उकळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. आमटीची उकळी करून घ्यायची आहे. कशी वाटली माझी पुरणपोळीची रेसिपी आणि कटाची आमटीची कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्तपैकी आमटीला कड आलेला आहे, कलरही खूप छान आलेला आहे. चला तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.